आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लॉकर फोडून त्यातील दागिन्यांसह ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। यामध्ये उत्तर प्रदेश सांगली जिल्ह्यातील पलूस येथील संशयितांचा समावेश आहे। त्याच्याकडून 3.25 कोटींचे दागिने जप्त करण्यात आलेत। सांगली एलसीबीच्या चमूने केलेल्या या कारवाईचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कौतुक केले। उत्तर प्रदेश येथील अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करू असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली राहुल रंजनीश शर्मा वय 27 राहणार गाव ककराला तालुका जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश, विश्वजित विजय पाटील वय 24 राहणार बांबोडे तालुका पलूस जिल्हा सांगली, संकेत अरुण जाधव वय 26 राहणार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली, इजाज राजू अत्तार वय 30 राहणार आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दिनांक 7 जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरने फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती। त्यामुळे खळबळ उडाली होती। या घटनेचा तातडीने तपास करून संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस तसेच एलसीबीला दिल्या होत्या। घटनास्थळावर गॅस कटरचा सखोल तपास केल्यानंतर तो गॅस कटर पलूस येथून आणल्याचे निष्पन्न झाले। सखोल तपास केल्यानंतर पाटील, जाधव, अत्तार यांचे नाव निष्पन्न झाले। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर विजय पाटील हा पूर्वी उत्तर प्रदेश येथे गलाईचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले। त्यानेच उत्तर प्रदेश येथील शर्मा यांच्यासह त्याच्या साथीदारांना चोरीसाठी बोलावून घेतल्याचे स्पष्ट झाले। तसेच उत्तर प्रदेश येथील काही जण पलूस येथील लॉजवर राहिल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले। त्यानंतर एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, जयदीप कळेकर यांची 2 पथके संशयितांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पाठवण्यात आली। पथकांनी शर्मा याला ताब्यात घेऊन दागिने जप्त केले। त्याचे अन्य साथीदार पसार झाले असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत। लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले। 4ही संशयितांकडून सोन्या चांदीचे दागिने, रोकड, एक गावठी कट्टा, 4 काडतुसे, गॅस सिलेंडर, स्कॉर्पिओ, DLF CF 9268 असा 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, जयदीप कळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अमीरशा फकीर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरज, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सूरज थोरात, केरुबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन गस्ते, अभिजित ठाणेकर, शिवाजी सिद्ध, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।